माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची मोडणीम येथील माजी सरपंच बाबूराव सुर्वे यांच्या निवासस्थानाला भेट। तात्यांचं ठरलं, आता तुतारी वाजणार। यावर सविस्तर वृत्तांत असा की दिनांक 20 एप्रिल रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोडणीम येथील माजी सरपंच बाबूराव सुर्वे यांच्या निवासस्थानी भेट देऊन साद घालत तुतारीचा प्रचार करावा अशी विनंती केली आहे। यावेळी सुर्वे परिवाराकडून विजयसिंह मोहिते पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। ऐन लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे। विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यसिंह मोहिते पाटील हे स्वतः महाविकास आघाडीकडून माढा लोकसभेसाठी उमेदवार आहेत आणि त्यातच आपल्या जुन्या सहकार्यांना साद घालण्यासाठी मोहिते पाटील कुटुंब हे संपूर्ण माढा लोकसभेतील प्रत्येक गावात जाऊन भेटीगाठीत घेत आहेत। विजयसिंह मोहिते पाटील हे पाठीमागे मंत्री व उपमुख्यमंत्री असल्यापासून बाबूराव सुर्वे व मोहिते पाटील यांचे राजकीय व कौटुंबिक संबंध आहेत व ते वेळोवेळी सुर्वे व मोहिते पाटील यांच्याकडून जपले गेलेले आहेत। त्यातच आता माढा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे उभे आहेत। यासाठी जुन्या सहकार्यांना साद घालण्यासाठी व आपल्या पुतण्याचा प्रचार यांनी करावा म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांनी ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते। आणि अलीकडील काळात मोडणीमचे माजी सरपंच बाबूराव सुर्वे यांचाही सूर बदलण्याचे चित्र दिसत आहे। माढ्यातल्या शिंदे परिवाराकडून बाबूराव सुर्वे यांचं झालेलं राजकीय खच्चीकरण वेळोवेळी सुर्वे यांना डावलणे, त्यामुळेच तात्या नाराज असल्याचे समजते। याचाच फायदा घेण्यासाठी व जुने संबंध जपण्यासाठी मोहिते पाटील यांनी घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जाते। शिवाय मोडणीम व परिसरात बाबूराव सुर्वे यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि तात्यांची नाराजी ही महायुतीला मोडणीमध्ये परवडणारी नाही। म्हणूनच विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाबूराव सुर्वे यांची भेट घेऊन आपल्या पुतण्याचा प्रचार करावा अशी विनंती केली आहे। यावेळी विजयसिंह मोहिते पाटील, शिवाजीराजे कांबळे, बाबूराव सुर्वे, नंदाकाकी सुर्वे, बालाजी भाऊ पाटील, ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, दीपक सुर्वे, माधव सुर्वे, सुधीर गिड्डे, प्रकाश चोपडे, प्रशांत सुर्वे, मोडणीम परिसरातील नागरिक, नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।